नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. आदर्श गाव साकूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सचिन सोनवणे तर उपसरपंचपदी शंकर पाटील खेमनर यांची निवड. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर. संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे साकूर ग्रामपंचायत होय. साकूर पठार भागातील ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्यामुळे या ग्रामपंचायतीची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. त्यावेळेस शेतकरी विकास मंडळ पॅनलने परिवर्तन पॅनलचा अगदी घासून पराभव केला आणि दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे साकूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सचिन सोनवणे तर उपसरपंचपदी शंकर पाटील खेमनर यांची निवड करण्यात आली आहे. शेतकरी विकास मंडळ पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या संगनमताने सरपंच आणि उपसरपंच यांची आज निवड करण्यात आली. त्यावेळेस सरपंचपदी सचिन सोनवणे तर उपसरपंचपदी शंकर पाटील खेमनर यांची नेमणूक करण्यात आली. त्यावेळेस साकूर पठार भागातील ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, सोसायटी सदस्य तसेच साकूर पठार भागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी शंकर पाटील खेमनर यांनी बोलताना सांगितले की नागरिकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याला कोणत्याही प्रकारचा तडा मी जाऊ देणार नाही आणि हा विश्वास कायमचा टिकवून ठेवीन आणि नेहमी जनतेसोबत राहील असे आश्वासन दिले आहे. त्यानंतर नवनिर्वाचित उपसरपंच आदरणीय शंकर पाटलांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त. आज या ठिकाणी साकूर ग्रामपंचायतची निवडणूक गेल्या 18 डिसेंबर रोजी झाली आणि त्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला जी मतमोजणी झाली त्या निवडणुकीमध्ये आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी सरपंच म्हणून सचिन सोनवणे यांना फार मोठ्या मताधिक्यानं आपण विजयी केलं आणि आज आपल्या गावची ग्रामपंचायतची उपसरपंच पदाची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये सर्व सदस्यांनी एकमताने मला उपसरपंच म्हणून माझी निवड केली. त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसंच या ठिकाणी जी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आपल्या विभागाचे सहाय्यक निबंधक माननीय आंदोळकर साहेब ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचंसुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसंच सिन्नरवरून आज आपल्या गावामध्ये आपल्या सर्वांचे सहकारी आदरणीय बरके साहेब ते सुद्धा उपस्थित राहिले. त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. तसंच आजच्या सभेचे अध्यक्ष आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच सचिन दिनकर सोनवणे यांनी जे कामकाज बघितलं त्यांचंसुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसंच ज्यांनी ही संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली ते ग्रामविकास अधिकारी माननीय पाबळे साहेब यांचंसुद्धा आपल्या सर्व सदस्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्वच जण या ठिकाणी या प्रक्रियेसाठी उपस्थित राहिलात सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपले जे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीनं ही सभा संपली असं जाहीर करतो. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला आता सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.